परंतु या ठिकाणी सुरेश धसने अत्यंत योग्य रीतीने कागदपत्र सादर केलेत। ती कागदपत्र आम्ही देऊ आणि मग ह्यांचं खरं खोटं चित्र आपल्या माध्यमातून आपण दाखवू। त्यांचे लक्ष वेधी मुंबई बँकेसंदर्भात प्रवीण दरेकर तर आपण पाहिला नुकताच विधान भवनातून प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। भाजपचे नेते प्रवीण दरेकर हे बँक घोटाळा संदर्भात आज बोलत होते। आज अधिवेशनामध्ये सगळ्यांचं लक्ष वेधून घेणार आहे ते म्हणजे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा। मात्र त्याचबरोबर राजकीय फेरी सुद्धा सुरूच आहेत, आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। त्यामुळे प्रवीण दरेकर यांनी आमच्या अडचणींचा बॉक्स हा फुल झालेला आहे, त्यामुळे किती दंडेलशाही कारभार सुरू आहे। पहिली चौकशी होते आणि नंतर गुन्हा दाखल होतो, मात्र प्रत्यक्षात असं काही झालं नाही आणि मुंबई बँक संदर्भात महाविकास आघाडीचे प्रेम कमी झालेलं नाही असं देखील प्रवीण दरेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले। त्याचबरोबर त्यांनी आरोप केला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना देखील मुंबई बँकेने कर्ज दिलं होतं आणि त्याची देखील चौकशी व्हावी अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केलेली आहे। त्यामध्ये म्हटलेलं आहे की सुरेश धस यांची पत्नी जी आहे त्यांनी केवळ कागदोपत्री कंपन्या उभं केलेल्या आहेत आणि जागेवर काही नाही आणि त्यामुळे त्याची माझं म्हणणं आहे की कागदोपत्री आहेत का प्रत्यक्षात आहे याची चौकशी संबंधित करतील ना। असं कसं गुन्हा दाखल करतील? डायरेक्ट उचलायचं आणि गुन्हा दाखल करा असं नाही करता येणार। त्यांनी जाऊन रीतसर त्याची चौकशी करावी, जागेवरती काय आहे, जाय मोक्यावरती काय आहे। आणि जर आमचं कागदोपत्री असतं तर आत्तापर्यंत आम्ही घेतलेल्या कर्जाचे हप्ते कुठंतरी थकले असते, कुठंतरी पेंडिंग पडलं असतं। असं काहीही प्रकार आमचा नाही आहे। रेग्युलर भरणा जो आहे आणि त्याचं व्याजसुद्धा आम्ही भरतो आहे, हप्ता भरतो आहे, क्लिअर कट प्रकरण काय नाहीच असं कसं पत्र काढतं डायरेक्ट गुन्हेगार। तर भारतीय जनता पार्टीचे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी देखील प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांच्या पत्नीवर दाखल झालेल्या गुन्ह्यासंदर्भात त्यांनी माहिती दिलेली आहे। कागदोपत्री जे आहे ते आम्ही सादर करू, अशा पद्धतीने गुन्हा दाखल करणं हे चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। तर आत्ताची ही सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। विधिमंडळात थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये विधेयकासंदर्भात चर्चा होणार आहे। तर ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकारच्या हालचालींना सुरुवात झालेली आहे। विधान भवनातून थेट लाईव्ह आम्ही तुम्हाला दाखवते। ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भातली मोठी बातमी आहे। तर आज ओबीसी आरक्षणासंदर्भात राजकीय बैठक होणार असून सर्वपक्षीय नेत्यांची ही बैठक असणार आहे। तर ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात मध्य प्रदेशच्या धर्तीवर राज्य सरकार विधेयक दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे। या बैठकीमध्ये अजित पवार, छगन भुजबळ, अनिल परब, देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार हे सर्वपक्षीय नेते उपस्थित राहणार आहेत। सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावलेली आहे आणि या बैठकीमध्ये सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती असणार आहे। त्यामुळे आज मध्य प्रदेश धर्तीवर ओबीसी आरक्षणासंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे। ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात हा निर्णय असेल आणि मध्य प्रदेशमध्ये जो निर्णय घेण्यात आलेला आहे, मध्य प्रदेशच्या धर्तीवरच राज्य सरकार विधेयक दोन्ही सभागृहात आज मांडणार आहे। तर याच पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावलेली असून या बैठकीमध्ये अजित पवार, छगन भुजबळ, अनिल परब, देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार इत्यादी नेते उपस्थित राहणार आहेत। मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकार कायदा बनवण्याच्या तयारीत आहे। तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये प्रभाग रचना बनवण्याचं अधिकार जे आहेत ते मध्य प्रदेश राज्य सरकारनं स्वतःकडे ठेवलेले आहेत
आणि अशाच पद्धतीचाच मध्य प्रदेशाच्या धर्तीवर आज महाराष्ट्र राज्य सरकारसुद्धा कायदा बनवण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे मध्य प्रदेशने याबाबत जो कायदा केला आहे तो कायदा महाराष्ट्रात मंजूर होणार का? महाराष्ट्र सरकार पण कायदा बनवण्याच्या तयारीत असल्यामुळे ओबीसी आरक्षण प्रश्न जो निर्माण झालेला आहे तो तिढा सुटेल का? या सगळ्या प्रश्नांकडे आता सगळ्यांचं महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. ओबीसी आरक्षण प्रश्न निर्माण झाल्यानंतर मध्य प्रदेशने कायदा करून घेतल्यामुळे निवडणुका मात्र तिथं लांबलेल्या होत्या आणि मग तीच परिस्थिती राज्यात होणार का? हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. तर याविषयी आपण सविस्तर बोलणार आहोत. आमची प्रतिनिधी स्वाती लोखंडे आपल्यासोबत आहे. थेट आपण स्वातीकडे जाणार आहोत. स्वाती, आपण पाहतो एकतर ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नाही हे राज्य सरकारचं धोरण आहे आणि म्हणूनच आता याला तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे, ज्यामध्ये मध्य प्रदेशच्याच धर्तीवर या ठिकाणी निर्णय घेतला जाणार आहे. कायदा बनवण्याची तयारी सुरू आहे. काय सविस्तर अपडेट्स? अगदी आपण सगळ्यात आधी महत्त्वाची अपडेट आता देऊया की आता बैठकीला सुरुवात झालेली सर्वपक्षीय ही बैठक आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या बैठकीला हजर आहेत आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीमधले बाळासाहेब थोरात असतील, अनिल परब असतील, एकनाथ शिंदे असतील, असे सगळे नेते, अजित पवार असतील, असे सगळे मंत्री नेते इथे या बैठकीला उपस्थित आहेत. आपल्याला थोडंसं मागे जावं लागेल कारण मागासवर्गीय आयोगाचा अंतरिम अहवाल जो होता त्याला सुप्रीम कोर्टानं लागू करण्यास अमान्य केलं आणि त्याच्यानंतर मग ओबीसी आरक्षणाचा पेच निर्माण झाला. मग ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका कशा घ्यायच्या? कारण निवडणूक आयोग ऐकत नाही अशी साधारणतः महाविकास आघाडीची एकूणच भूमिका आहे किंवा त्यांचं असं म्हणणं आहे. कारण आपण बघितलं की साधारणतः स्थानिक स्वराज्य संस्था किंवा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अशा जवळपास 105 निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवाय घेतल्या गेल्या. पण याच्या पुढच्या निवडणुका म्हणजे मुंबई महानगरपालिकेसारख्या मोठ्या महानगरपालिकांच्या निवडणुका येऊ घातल्यात आणि त्याचा थेट सरकारला फटका पडू शकतो. आणि म्हणूनच सरकारनं आता अशी भूमिका घेतलेली आहे की जोपर्यंत ओबीसी आरक्षण लागू होणार नाही तोपर्यंत या निवडणुका घेतल्या जाणार नाही. मग सरकारच्या हातात काय आहे तर एकच गोष्ट आहे की ज्या संदर्भातलं विधेयक आता सभागृहात मांडलं जाईल तर ती काय आहे तर जेव्हा जेव्हा निवडणुका होतात त्याच्या आधी प्रभाग रचना लागते. प्रभागाची बाउंड्रीज काय असतील हे ठरवण्याचा अधिकार त्या स्थानिक स्वराज्य संस्थेला असतो. पण हाच अधिकार राज्य सरकार आपल्याकडे घेऊ पाहते आणि हा अधिकार जेव्हा राज्य सरकारकडे जाईल तेव्हा प्रभाग रचना ही निवडणूक आयोगाला दिलीच जाणार नाही. म्हणजे निवडणूक समजा मार्चमध्ये आहे आणि तरीही प्रभाग रचना दिली नाही त्यामुळे साहजिकच निवडणुका होणार नाही. निवडणुका नाही झाल्या तर तो जो वेळ आहे, मिळालेला अवधी आहे, याच्यामध्ये एम्पिरिकल डेटा गोळा करून ओबीसी समाजाला आरक्षण देण्याच्या प्रयत्नात सरकार आहे. ही आत्ताची घडामोड आहे. म्हणजे हेच विधेयक सभागृहात मांडलं जाईल, आधी विधानसभेत मांडलं जाईल आणि नंतर मग ते जर पारित झालं एम्पिरिकल डेटासाठी केंद्राकडून विरोध आहे. नाही, आपल्याला थोडंसं समजावं लागेल याची पार्श्वभूमी की एम्पिरिकल डेटा जो केंद्र सरकारकडे आहे तो केंद्र सरकारनं देण्यास मनाई केल्यानंतर कारण राज्य सरकारनं तशी थेट विचारणा केली होती. लोकसभेमध्ये अनेकांनी, सुप्रिया सुळेंसह अनेकांनी केंद्र सरकारवर याबद्दल ताशेरे पण ओढले. कारण केंद्र सरकारचं म्हणणं होतं सुप्रीम कोर्टामध्ये की हा जो डेटा आहे तो सदोष आहे त्यामुळे तो देता येणार नाही. आणि म्हणूनच की जिथे जिथे भाजपचं सरकार नाहीये तिथे तिथे फार मोठ्या प्रमाणात हा तिढा आपल्याला बघायला मिळतोय. जसं आपण बघितलं की आता ओबीसी आरक्षणासंदर्भात मग आता हा एम्पिरिकल डेटा गोळा करायला जेव्हा सरकारला म्हणजे ओबीसी आयोगाला पैसे देण्यात आलेले आहेत. आता जसं आपल्याला माहिती आहे की पुरवणी मागण्या अंतर्गत जवळपास 400 कोटींची तरतूद पण करण्यात आलेली आहे. पण तरीही एम्पिरिकल डेटा गोळा झालेला नाही त्यामुळे अजून त्याला 2 ते 3 महिन्यांचा कालावधी लागू शकतो. पण आपल्या सगळ्यांना माहिती की आता ही बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये विरोधी पक्षाकडनं याला विरोध केला जाणार आहे. विरोधी पक्ष नेत्यांच्या मध्ये ही जी स्वायत्तता आहे म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांची ही स्वायत्तता आहे की साधारणतः प्रभाग रचना काय असावी ही राज्य सरकार स्वतःकडे घेऊ शकत नाही. त्यामुळे या मुद्द्यावर विरोधी पक्ष बरोबर आहे, त्यांचा विरोध ते दर्शवू शकतात. त्यामुळे या बैठकीचे अपडेट्स जे आहेत ते स्वाती घेत राहणार आहोत. तुम्ही तिथून असेच अपडेट्स देत राहा. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. जसं स्वाती आमच्या प्रतिनिधी आपल्यासोबत होत्या आणि त्यांनी जी माहिती दिलेली आहे ती म्हणजे आज अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असणार आहे तो म्हणजे ओबीसी आरक्षण आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय बैठक सुरू झालेली आहे. सरकारनं ही बैठक बोलावलेली आहे. तर ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको यासाठी राज्य सरकारच्या या हालचाली आहेत आणि मध्य प्रदेशच्या धर्तीवर आता महाराष्ट्र सरकार कायदा बनवण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे सर्वपक्षीय बैठक आज सरकारनं बोलावली आहे. बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, मुनगंटीवार
तसेच सत्तेतील देखील काही मंत्री आहेत, अजित पवार आहेत, असे अनेक छगन भुजबळ आहेत, अनेक नेते मंत्री या बैठकीसाठी उपस्थित आहेत. त्यामुळे या बैठकीमध्ये आता ओबीसी आरक्षणाचा तिढा जो आहे तो सुटणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आणि याविषयीचे अपडेट्स आपण पाहणार आहोत. मात्र एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय. पाहत राहा न्यूज 18. आणि ब्रेकनंतर आपलं स्वागत आहे. आणि आता बातमी पाहणार आहोत ती म्हणजे रशिया युक्रेन युद्धासंदर्भातली. आज पुन्हा पंतप्रधान मोदी आणि युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्यात फोनवरून चर्चा होणार आहे. तर दोन्ही देशाचे प्रमुख युद्धाविषयी एकमेकांशी संवाद साधणार आहेत. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेबाबत झेलेन्स्की यांच्याशी मोदी संवाद साधण्याची शक्यता आहे. तर युद्धाची सध्याची परिस्थिती देखील पंतप्रधान मोदी जाणून घेण्याची शक्यता आहे. आणि याविषयी आपण सविस्तर बोलणार आहोत. आपल्यासोबत आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर. देवळाणकर सर, न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत. युद्धाबाबत झेलेन्स्की यांच्याशी पंतप्रधान मोदी आज संवाद साधणार आहे. नेमकं या संवादातून काय भारताला साध्य होऊ शकतं, कारण अजूनही युक्रेनमध्ये अनेक विद्यार्थी भारतात अडकलेले आहेत, युक्रेनमध्ये अडकलेले आहेत. मला असं वाटतं की ही अत्यंत महत्वपूर्ण अशा स्वरूपाची घडामोड आहे, कारण पंतप्रधान मोदी झेलेन्स्की बरोबर पहिल्यांदाच अशा स्वरूपाची चर्चा करतात. यापूर्वी दोनदा पुतीन यांच्याबरोबर पंतप्रधान मोदींची चर्चा झाली. या चर्चेचे प्रामुख्याने दोन मुख्य उद्दिष्ट आहेत किंवा चर्चेचे जे गाभा विषय आहेत ते प्रामुख्याने दोन आहेत. एक तर युक्रेनमध्ये जे अडकलेले भारतीय, विशेष करून सुमी या शहरामध्ये साधारणतः 600 ते 800 भारतीय सध्या अजूनही अडकलेले आहेत आणि यांना सुखरूपपणे शेजारच्या देशांच्या सीमारेषेवरती पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी युक्रेनकडनं सेफ कॉरिडॉर किंवा ज्याला ग्रीन कॉरिडॉर असं आपण म्हणतो ते उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून पंतप्रधान मोदी हे झेलेन्स्कीला सांगतील अशा स्वरूपाची शक्यता खूप दाट आहे, कारण ती आपली पहिली प्रायोरिटी आहे. त्यानंतर दुसरं जे आहे, जो भारताचा पारंपरिक या संदर्भातला अजेंडा आहे की युक्रेन आणि रशिया यांच्यातला वाद हा चर्चेच्या माध्यमातून सोडवला गेला पाहिजे, राजनयाला वाव मिळाला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून मोदी हे झेलेन्स्की बरोबर बोलतील असं वाटतंय. आणि तिसरं म्हणजे एक चाचपणी केली जाईल की भारत या संपूर्ण प्रकरणामध्ये काही मध्यस्थी करू शकतो का. परंतु मध्यस्थीच्या डायरेक्ट टॉक्स केल्या जातील असं मला वाटत नाही. पण प्रामुख्याने दोन विषय महत्वाचे आहेत. एक आहे आपल्या विद्यार्थ्यांचं इव्हॅक्युएशन आणि दुसरा हा प्रश्न चर्चेच्या आणि शांततेच्या मार्गाने सोडवणं. ही चर्चा जी होतीये किंवा हा संवाद जो साधला जाणार आहे ते झेलेन्स्की यांचं जे एक भावनिक व्हिडिओ किंवा संवाद त्यांनी साधलेला आहे की हा कदाचित माझा अखेरचा ठरू शकतो, यामुळेच कदाचित ही चर्चा केली जाण्याची शक्यता आहे का? नाही, एक आहे की त्यांचं आव्हान तर आहेच आहे, परंतु युक्रेनचे भारतातले जे राजदूत आहेत ते सातत्याने भारताची जी इस्टॅब्लिशमेंट आहे किंवा सरकार आहे यांना विनंती करत आहेत की त्यांनी ह्या प्रकरणामध्ये लक्ष घालावं. कारण भारत एक असा देश आहे की त्यांनी यापूर्वी देखील अशा आंतरराष्ट्रीय प्रश्नांमध्ये मध्यस्थी करून ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग तो कोरियाचा प्रश्न असेल, व्हिएतनामचा प्रश्न असेल, इस्रायल पॅलेस्टाईनचा प्रश्न असेल, आणि आता भारत हा व्लादिमीर पुतीन बरोबर पण भारताचे उत्तम संबंध आहेत. त्याचप्रमाणे बायडन प्रशासनाशी पण भारत बोलू शकतो. त्यामुळे रशिया आणि झेलेन्स्की बरोबर पण, कारण नोव्हेंबर 2021 मध्ये पंतप्रधान मोदी यांची झेलेन्स्की बरोबर पण चर्चा झालेली होती. त्यामुळे झेलेन्स्की बरोबर पण पर्सनल केमिस्ट्री आपली चांगली आहे. तर मला असं वाटतं की या दृष्टिकोनातनं भारत हा मध्यस्थी पण करू शकतो. तर पण आपली प्रायोरिटी जी आहे ती सुमीमध्ये जे 600 भारतीय अडकलेले आहेत त्यांना सेफली कसं काढ, कारण सुमी सध्या युद्धाचं केंद्र बनलेलं आहे. त्यामुळे तिथनं भारतीयांना सेफली कसं काढता येईल माझ्या मते प्रामुख्याने त्यांचं उद्दिष्ट असेल चर्चेचं. जसं तुम्ही आता म्हणालात देवळाणकर सर की एकतर सगळ्या अडकलेल्या भारतीयांसाठी एक कॉरिडॉर तयार करणं आणि त्यांना सुरक्षित स्थळी त्यांना नेणं जेणेकरून ते भारतीय मायदेशी परततील, पण हे तितकं सोपं आहे का आत्ताच्या सुमीमधल्या परिस्थितीवरनं? नाही, आता याच्यात मुद्दा असा आहे की केवळ सेफ कॉरिडॉर उपलब्ध करून देऊन चालणार नाही, कारण यापूर्वी पण अशा स्वरूपाचे कॉरिडॉर रशियाकडनं देखील उपलब्ध करून दिला गेलेला होता. मात्र मुद्दा यामध्ये असा आहे की ज्यावेळेला तुम्ही कॉरिडॉर उपलब्ध करून देता त्यावेळेला तुम्हाला काही पब्लिक ट्रान्सपोर्टेशनचे माध्यम
ही भारतीयांना उपलब्ध करून द्यावे लागतात, जसं बसेस त्यांना उपलब्ध करून द्यावे लागतील. पण त्या संदर्भामध्ये ही विशेष करून विनंती केली जाईल, कारण सीमेवरती पोहोचण्यासाठी तुम्हाला काहीतरी माध्यमं लागतील आणि सध्या युक्रेनमधनं लाखोच्या संख्येने लोक बाहेर पडण्याच्या तयारीमध्ये आहेत. त्यामुळे भारतीयांसाठी अशा प्रकारचं पब्लिक ट्रान्सपोर्टेशन उपलब्ध करून देणं हे चॅलेंजिंग असेल. दुसरं असं आहे की युक्रेनमध्ये सध्या सरकार म्हणून हे अस्तित्वात नाहीये, कारण सध्या झेलेन्स्कीच कुठे आहे त्याची पूर्ण ठाव पत्ता नाहीये, बरोबर. मंत्रिमंडळ कुठे आहे हे माहिती नाहीये. त्यामुळे पब्लिक ट्रान्सपोर्टेशन कसं उपलब्ध करून दिले जाईल हे भारतासमोरचं मोठं आव्हान आहे. आणि त्या दृष्टिकोनातून ते झेलेन्स्कीला या बाबतीमध्ये विनंती करतील की अशा स्वरूपाचे काही बसेस उपलब्ध करून द्याव्या, जेणेकरून आपले विद्यार्थी हे सुखरूपपणे सीमारेषेवरती पोहोचतील. धन्यवाद देवळाणकर सर या सविस्तर माहितीसाठी. तर रशिया युक्रेन युद्धाची झळ ही शेअर बाजाराला सुद्धा बसू लागली आहे. आज सोमवारी सकाळी बाजार सुरू होतात सेन्सेक्स 1300 अंकांनी कोसळला, तर निफ्टीत देखील मोठी पडझड झालेली असून बाजारातील व्यवहार सुरू होताच बाजार इतक्या मोठ्या प्रमाणावर कोसळल्यानं गुंतवणूकदार होरपळलेत. शेअर बाजार आज दिवसभर अस्थिर राहण्याचे संकेत देण्यात आले. आणि यानंतर आपण थेट विधानभवनात जाणार आहोत, कारण विधानभवनामध्ये भाजप विरोधकांकडून आंदोलन सुरू झालेलं आहे. नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी हे आंदोलन करण्यात येते. भाजपचे सगळे आमदार जे आहेत ते आपण पाहतोय विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसलेले आहेत आणि नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी मागणी करतायत. तर आपण पाहतोय हातात बॅनर घेऊन नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते. जोरजोरात घोषणा सुरू झालेल्या आहेत. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत आहेत. थेट उदयकडे आपण जाऊयात. उदय, काय सविस्तर अपडेट्स आहे, कारण आज विधानभवनामध्ये खरं तर दोन्ही सभागृहांमध्ये ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्याला घेऊन चर्चा एकीकडे सुरू झालेली आहे, बैठक त्या मुद्द्याकडे सगळ्यांचं लक्ष, आणि इकडे दुसरं भाजपचं आंदोलन सुरू झालेलं आहे ते म्हणजे नवाब मलिकांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी. मनाली विधिमंडळ अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. दुसऱ्या आठवड्यातला हा आजचा पहिला दिवस आहे आणि आजच्या दिवशी देखील विरोधी पक्ष भाजपने विधान भवनाच्या पायऱ्यांवरती जोरदार निदर्शनं जी सुरू केलेली आहे. ठाकरे सरकारचा निषेध करणारे बॅनर जे आहेत ते हातात घेऊन तिथे निदर्शने करत आहेत. एकीकडे विधान भवनामध्ये विधानसभा अध्यक्षांच्या दालनामध्ये ओबीसी आरक्षणासंदर्भात महत्वाची सर्वपक्षीय बैठक सुरू आहे, तर दुसरीकडे भाजपचे आमदार हे विधान भवनाच्या पायऱ्यांवरती बसून राज्य सरकारचा निषेध करत आहेत. सर्व आमदार इथे बसलेले आहेत आणि आज देखील विरोधी पक्ष विधिमंडळाचं कामकाज पूर्णपणे होऊ देईल की नाही हे अजूनही शक्यता जी आहे ती व्यक्त केली जाते की बाबा आज गेले 2 दिवस जे आहेत विधिमंडळाचं कामकाज पूर्ण होऊ शकले नाही, निदान आजचा तिसरा दिवस तरी कामकाज पूर्ण व्हायला पाहिजे, कारण विधिमंडळाचा अर्थसंकल्प जो आहे तो सादर होणाऱ्या 18 तारखेला त्यापूर्वी अनेक लक्षवेधी आहेत, पुरवणी मागणी आहेत, अनेक प्रश्न आहेत, विधेयकं मांडायची आहेत, ते सगळे पूर्ण होणं गरजेचं आहे. मात्र आज देखील गदारोळाचं वातावरण जे आहे ते दिसण्याची शक्यता आहे, कारण समोर आपण थेट दृश्य पाहतो. भाजपचे आमदार विधान भवनाच्या पायऱ्यांवरती बसून निदर्शने करत आहेत, राज्य सरकारचा निषेध व्यक्त करत आहेत आणि विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये आज नेमकं काय घडू शकतं याची एक चिमूक जी आहे ती आपल्याला विधान भवनाच्या पायऱ्यांवरती दिसते. एकीकडे ओबीसी आरक्षणासंदर्भात बैठक सुरू होते, दुसरीकडे भाजपचे आमदार विधान भवनाच्या पायऱ्यांवरती आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळते. अगदी बरोबर आहे. सगळ्यांचं लक्ष खरं तर या बैठकीकडे उद्या लागलेलं असताना भाजपच्या या आमदारांनी आता विधानभवनाच्या पायऱ्यांवरच नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू केलेलं आहे. आमचे प्रतिनिधी उदय जाधव या ठिकाणी आहेत. उदय, आपण थेट तिथे भाजपच्या आमदारांशी संवाद साधू शकता का? कारण त्यांची मागणी आहे की एकतर, आणि ही मागणी नवाब मलिक यांना अटक झाल्यापासून त्यांनी केलेली आहे की त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, आणि एकीकडे सत्ताधारी मात्र राज्यकर्ते मात्र त्यांचा राजीनामा घेण्याच्या तयारीत नाही, त्यांनी राजीनामा घेण्यास स्पष्टपणे नकार दिलेला आहे. दृश्य पाहतोय म्हणाले ते मोठ्या प्रमाणात गर्दी झाली, त्यामुळे पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थेसाठी इथे एक कुंपण केलेलं आहे, थोडं कोणाला जाऊ दिलं तर इथे अनेक भाजपचे आमदार जे आहेत निदर्शनं करत आहेत. कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्या संदर्भात देखील निदर्शनं करतायत. त्याचबरोबर भाजपचे आमदार जे आहेत राज्य सरकारचा निषेध करताना आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. आपण काही आमदारांशी बोलण्याचा देखील इथे प्रयत्न करणार आहोत, मात्र पोलिसांनी इथे
थोडं निदर्शनं केलेली आहेत. आपण एक पाहू शकतो आपल्यासोबत बावनकुळे साहेब आहेत. ओबीसी आरक्षणासंदर्भात बैठक होईल. पुढे भाजपचे आमदार निदर्शनं करतायत, राज्य सरकारचा निषेध व्यक्त करतात. काय नेमकं म्हणतात? जो कायदा येणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे, तो कायदा फेस सेव्हिंग करता आहे. त्या ठिकाणी टाइमपास करण्याकरता की खरंच ओबीसीला ते न्याय देणार आहे. 2 वर्षाच्या आतापर्यंतच्या कृतीवरून वाटतं की 2 वर्षात सरकारने ओबीसीला न्याय दिला नाही. आताही ते फेस सेव्हिंग करतील. आम्ही कायद्याला समर्थन करू, पण फेस सेव्हिंग नको, न्याय मिळाला पाहिजे. न्याय मिळायला पाहिजे म्हणतात. मात्र आज विधिमंडळाचा 3रा दिवस आहे. कामकाज पूर्ण होईल का? अर्थसंकल्पीय नाही, जर सभागृहात ओबीसीचा कायदा आला तर आम्ही सभागृहात ओबीसीच्या कायद्यावर चर्चा करू, समर्थन करू, पण लबाड कायदा नको. मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवरतीच हा कायदा आणत असल्याचं राज्य सरकार. मध्य प्रदेश सरकारचा ओरिजिनली कायदा आहे तेव्हापासून आहे. हे सरकार सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर कायदा आणत आहे. हा कायद्यानं सुप्रीम कोर्टात भाजपची काय भूमिका असेल? विधानमंडळात आम्ही मदत करू, कायदा मंजूर करू. आम्ही तर आपण पाहतोय मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक झालेली आहे. आज या आठवड्याचं विधिमंडळाच्या कामकाजाचा अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस आहे. एकूणच अधिवेशनाचा हा 3रा दिवस असून आज देखील सभागृहामध्ये चर्चा होणार की भाजपचं आंदोलन जे आहे ते असंच सुरू राहणार, विरोधक आक्रमक पवित्रेतच राहणार आहे, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. त्याचबरोबर एकीकडे सगळ्या नेत्यांची, सर्वपक्षीय नेत्यांची बैठक सुरू झालेली आहे ओबीसी आरक्षणासंदर्भात. तर दुसरीकडे सरकार विरोधात भाजपचे आमदार घोषणाबाजी करताना आपल्याला दिसतात. विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपचे आमदार घोषणाबाजी करतायत. तर भाजपचं हे आंदोलन विधानभवनातून थेट आपण पाहताय. मलिकांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांची आक्रमकता दिसतीये. आमचे प्रतिनिधी उदय जाधव तिथे आपल्यासोबत आहेत. पुन्हा एकदा आपण जाणार आहोत उदयकडे. तरी थेट दृश्य आपण पाहतोय विधानभवनाच्या पायऱ्यावरची. विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून भाजपकडनं जोरदार घोषणा दिल्या जात आहेत. नवाब मलिक यांचा राजीनामा घ्या यासाठी हे आंदोलन करण्यात येतंय. तर अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधकांनी ही मागणी केलेली होती की नवाब मलिक यांचा राजीनामा घ्या. नवाब मलिक यांना ईडीकडून जेव्हा अटक झाली त्या अटकेनंतर भाजपने, विरोधकांनी नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी जोर धरलेला होता आणि आता मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपचं आंदोलन सुरू झालेलं आहे. पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत आहेत. उदय, म्हणाले आपण ते दृश्य पाहतोय. राज्य सरकारचा निषेध करणारे निदर्शनं जी आहेत विधानभवनाच्या पायऱ्यांवरती भाजपचे आमदार करताना आपल्याला तिथे पाहायला मिळतात. कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची देखील मागणी करतायत. त्याचबरोबर ओबीसी आरक्षणासंदर्भात मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवरती जे विधेयक आणलं जाणार त्या विधेयक चर्चेला आणताना विरोधकांशी देखील विश्वासाने चर्चा करायला आहे. आणि त्या संदर्भात विधानसभा अध्यक्षांच्या दालनामध्ये एक बैठक देखील सुरू आहे. मात्र जे मध्य प्रदेश सरकारने आणलेला कायदा आहे तो कायदा राज्य सरकारला आणणं कठीण जाऊ शकतं अशी देखील प्रतिक्रिया भाजपच्या आमदारांकडून मिळते आहे. त्यामुळे एकूणच आज जर कायदा आज विधिमंडळाच्या पटलावरती ठेवला राज्य सरकारने मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवरती ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातला कायदा, तर मग इथे पुन्हा एकदा गदारोळाचा प्रश्न जो आहे तो निर्माण होऊ शकतो, गोंधळाचं वातावरण निर्माण होऊ शकतो. विधिमंडळाचं हा 3रा दिवस आहे आणि 3रा दिवस देखील गोंधळामध्ये आणि गदारोळामध्ये जाण्याची शक्यता आहे. भाजपकडनं जोरदार निदर्शनं जी आहेत विधानभवनाच्या पायऱ्यांवरती इथे होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि दुसरीकडे विधानसभा अध्यक्षांच्या दालनामध्ये ओबीसी संदर्भात सर्वपक्षीय बैठक इकडे सुरू आहे. अगदी बरोबर आहे उदय. आपण पाहिलं तर या संपूर्ण अधिवेशनाच्या या कालावधीमध्ये विरोधकांकडून भाजपकडनं सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे असं चित्र स्पष्ट होतंय. तर मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक झालेली आहे. भाजपकडनं विधानभवनाच्या पायऱ्यांवरून आंदोलन सुरू असून जोरदार घोषणाबाजी सुद्धा सरकार विरोधात केली जाते. पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत आहेत. उदय, आपण पाहतोय या अधिवेशनामध्ये अगदी पहिल्या दिवसापासून आपण जर पाहिलं तर विरोधकांकडनं सरकारची संपूर्णपणे कोंडी केली जाते. अगदी बरोबर आहे. भाजप एकही संधी सोडत नसल्याचं आपल्याला इथे पाहायला मिळतं आहे. विधिमंडळाचं कामकाज पूर्णपणे गोंधळामध्ये आणि गदारोळामध्ये
पार पडत आहे. आज देखील विधिमंडळाच्या तिसऱ्या दिवशी अधिवेशनाच्या भाजपचे आमदार विधान भवनाच्या पायऱ्यांवरती जोरदार निदर्शन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आक्रमकता भाजपचे आमदार जे ते दाखवताना पाहायला मिळत आहेत. दाऊद टोळीशी नवाब मलिक यांचा संपर्क जोडण्याचा प्रयत्न भाजपचे आमदार करत आहेत आणि निदर्शनं करतायत की नवाब मलिक कॅबिनेट मंत्री यांनी तात्काळ राजीनामा द्यायला पाहिजे ही प्रमुख मागणी भाजपचे सर्व आमदार जे आहेत विधान भवनाच्या पायऱ्यांवरती बसून निदर्शनं करतायत आपल्याला पाहायला मिळतात. राज्य सरकारचे देखील इथे निषेध जे आहे ते फलक घेऊन इथे सर्व भाजपचे आमदार उभे आहेत आणि निदर्शनं सुरू आहे. आज देखील विधिमंडळाचं कामकाज हे नियमप्रमाणे होईल का याबद्दल शंका निर्माण झाली. राज्य सरकारला अनेक लक्षवेधी अनेक विधेयकं आणायची आहेत. मात्र विरोधक ज्या प्रकारे आक्रमक आहेत त्यानुसार तिसरा दिवस देखील गदारोळात आणि गोंधळामध्ये पार पडेल अशी शक्यता निर्माण झालेली आहे. ओबीसी आरक्षण संदर्भात एकीकडे सर्वपक्षीय बैठक सुरू आहे. त्या बैठकीनंतर तरी विधान सभेचे कामकाज सुरळीत पार पडेल का अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र विरोधक ज्या प्रकारे आक्रमक आहेत एक प्रश्नचिन्ह नक्कीच आहे. आजचं विधिमंडळाचं कामकाज कसं चालेल. आपण जे पाहू शकतो समोर भाजपचे आमदार हे जोरदार आक्रमकपणे विरोध करत आहेत, निदर्शनं करत आहेत. काही सत्ताधारी पक्षांचे आमदार देखील त्या समोरून पायऱ्यांवर जात आहेत. त्यांना देखील एक प्रकारे ते हातवारे करून आणि घोषणाबाजी जोरदार करून त्यांना निषेध व्यक्त करत आहेत की आम्ही तुमच्या राज्य सरकारचा निषेध करतो आहोत. अशा प्रकारचे निदर्शन जे आहेत ते जोरात सुरू आहेत. धन्यवाद उदय. या सविस्तर माहितीसाठी तिथले सगळे अपडेट्स आम्ही जाणून घेत राहणार आहोत. तर आत्ताची ही सगळ्यात महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय ती म्हणजे विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजपचं जोरदार आंदोलन सुरू आहे. नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी कॅबिनेट मंत्री मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक झालेली पाहायला मिळते. थेट विधानभवनातनं ही लाईव्ह दृश्य आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहोत. विधानभवनातल्या पायऱ्यांवर भाजप आक्रमक झालेली पाहायला मिळते. सरकार विरोधात घोषणाबाजी सुरू आहे. तर याविषयी सविस्तर अपडेट्स आपण पाहणारच आहोत. मात्र एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. कठोर मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर सगळं काही करणं शक्य आहे. न्यूज 18च्या बायजू यंग जिनियस सीझन 2 मध्ये आम्हाला अशा चिमुरड्यांचा शोध लागलाय की त्यांनी अशक्य ते शक्य केलंय आणि असेच काही जिनियस आपल्याला या आठवड्याच्या मालिकेत पाहायला मिळणार आहेत. तर पाहूया त्याची ही एक झलक. अब जरा सोचिए, अगर दो टेक्निकल जीनियस आपस में मिल जाए तो क्या होगा? तो तहलका होगा, टेक्नोलॉजी की दुनिया में धमाल मचेगा. और ऐसा ही धमाल मचाने आ रही है दो बार MIT ग्लोबल एपाथॉन जीत चुकी ये विजेता जोड़ी, मुंबई से 11 साल के आयुष शंकरन और जसित नारंग. कोडिंग से हमें बहुत प्यार है और हम कोडिंग की वजह से ही दोस्त हैं. हमारी लाइफ कोडिंग के आसपास रिवॉल्व करती है. जब एक्टिंग की बात आए तो ये भी जीनियस कहलाए. प्लीज वेलकम द वन एंड ओनली कृष्ण कुमार मेनन उर्फ के मेनन. कमाल है यार, कौन सी उम्र में सीखा तुम लोगों ने? बचपन क्रेडिल क्या था? No, 9-10 साल. Unbelievable. Which of these factors most contributes to current global warming? Option A, sunspots. Option B, hole in ozone. Option C, CO2 emissions. Option D, garbage. सी है ना, CO2 emissions. मुझे नहीं लगता ये आंसर है. अगर आपको नहीं लगता तो पक्का ही है. सही है. देखते हैं. 10 साल का एक बच्चा इंडिया और श्रीलंका के बीच बनी हुई 30 किलोमीटर लंबी पार्क स्ट्रीट को सिर्फ 10 घंटे और 30 मिनट में पार कर गया. ये है तेनी तमिलनाडु से जय जसवंत. So what is your dream? You want to win an Olympic medal? Yes, sir. Do you know any Indian swimmer who's qualified for the Olympics? Sajan Prakash. Sajan Prakash is qualified for the Olympics? Yes, sir. You know who that is? Oh, he's Sajan Prakash. Hi. Hi, தம்பி எப்படி இருக்க? நல்லா இருக்கேன். In which age do you start swimming? I started like you only, I think. I started at the age of 5, but I always was in the pool, not so adventurous and thrilled like you. आणि यानंतर बुलेटिनमध्ये आता वेळ झाली. आज इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.